सर्वांनी प्रथमतः ताट बसा. सर्वांनी प्रथमतः ताट बसा आणि सर्वांनी 2 हात वर करा आपल्या भीम राजासाठी. 2 हात आणि टाळी कशी वाजली पाहिजे? 3दा. रप 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 रप. माझ्या पाठीमागे म्हणा, एक मुखाने बोला जय भीम बोला. एक मुखाने बोला जय भीम बोला. प्यार से बोला जय भीम बोला. दिल से बोला जय भीम बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 14 एप्रिल 1891 वार सोमवार आणि महात्मा ज्योतिराव फुले आज जयंतीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो. आज आपल्यासमोर युवा शाहीर शुभम भूतकर. मला प्रेम सरांनी छोटीशी संधी दिली पोवाडा गाण्याची, त्याबद्दल मी प्रेम सरांचे प्रथमतः आभार मानतो. सर मला म्हणाले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक छोटासा पोवाडा घ्या. मी सरांना म्हणालो होतो की एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावर पोवाडा घेतो, पण सर म्हणाले आपला कार्यक्रम सर्व बाबासाहेब आंबेडकर गीतांचा कार्यक्रम आहे, तुमची एक छोटीशी शिवरायांची एक पर्वणी झाली पाहिजे पोवाड्यातून. म्हटलं ठीक आहे. आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. या महापुरुषाला, या महाविश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या शाहिराचा मानाचा मुद्रा जय भीम जय भीम. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सरनोबत सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर यांच्या रणसंग्राम पोवाडा आपल्या समोर सादर करीत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी आणि महाराष्ट्राचं कुलदैवत आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर यांना वंदन करतो आणि आपल्या समोर पोवाड्याला सुरुवात करतो. ओम नमो श्री जगदंबे करुणा प्रारंभे. ओम नमो श्री जगदंबे करुणा प्रारंभे. डपावर थापतून तुझ्याचा, डपावर थापतून तुझ्याचा, डपावर थापतून तुझ्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूंचं गात गुणगान जी जी जी. शिवप्रभूंचं गात गुणगान जी जी जी. आदिनामन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिराजी जी. गुरु चरणाला जिराजी जी. नमन माझे नाम नंदाला हे. नमन माझे नाम नंदाला. गुरु मावलीला, सुभद्रा मातेला, सोना मातेला, बंडुरंगाला, शाहीर साधत चढविला. नमन माझे नामानंदाला, गुरु मावलीला. आज आपल्या समोर नरवीर तानाजी मालुसरेंचा पोवाडा सादर करत आहे. नरवीर तानाजी मालुसरे आपल्या लग्नाचं मुलाचं लग्न बाजूला ठेवून आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे हा नरवीर, हा सुभेदार राजगडावर आलेले आहेत. यावेळेला त्या राजगडावर जिजाऊ महासाहेब होत्या. किल्ले कोंढाण्यावर त्या उदयसिंग राठोड म्हणजे तो उदयभान, त्या उदयभानानं कमल कुमारीला पळवून आणलं होतं. तो तिच्यावर अत्याचार करत आहे. 4 वर्ष तो किल्ले कोंढाणा मोगलांच्या ताब्यात होता आणि या किल्ले कोंढाण्यावर अत्याचार चालू होते. नंगानाचा किल्ले सिंहगडाला, नंगानाचा किल्ले कोंढाण्याला, किल्ले कोंढाण्याला
आणि या वेळेला तानाजी आलेला आहे. महासाहेब राजगडावर होत्या. कवळ्या अवनाला सूर्य पाठमावर आहे. पाठीला सूर्य किरणांचे सटके बसाल्यानंतर याच वेळेला नरवीर तानाजी मालुसरे नरवीर तानाजी मालुसरे काय म्हणत आहे, श्री कृपेनं आमच्या घरी शुभ कार्य आरंभलेला आहे. माय रायबाचं लग्न ठरलं आहे. आपण याल, वधूवराला आशीर्वाद द्याल, आपल्या पदस्पर्शानं आमचं गाव पावन कराल. आपला भगव्या झेंड्याचा शिपाई ताना मालुसरे. राजे काही बोले नाही. राजांना आबोल पाहून शिडारामा काय म्हणताय, शिवबा शिवबा का बोलत नाही, का बोलत नाही. तानाजी आपल्या मुलाची लग्नाची पत्रे घेऊन आलेला आहे. अष्टमीचा मुहूर्त धरलेला आहे. आपण यावाशी तानाईची इच्छा आहे. आणि राजांनी तानाजीला सांगितलं की महासाहेबांच्या इच्छेप्रमाणे आम्हाला किल्ले कोंढाण्यावर अक्षर टाकण्यासाठी जायचं आहे. हा शब्द ऐकताच तानाजीनं महासाहेबांना मुजरा केला. राजा शिवाजी छत्रपतींना मुजरा केलाय. राजे, मराठ्याचा धनी संकटात असताना आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवावं हे आम्हाला शुभलं जात नाही. आधी लगीला कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे, हर हर महादेव अशी गर्जना केली. राजांना तानाजीला पाठवायचं नव्हतं, पण तानाजीनं धरलेला ग्रह, महासाहेबांची इच्छा, आपल्या कमरेचा शेला काढला आणि राजांनी तानाजीला अर्पण केलं. आणि राजे आणि तानाजी मालुसरे राजगडावरून निघालेत. त्या गावाकडं वेगळीच बातमी कळली. तानाईची पत्नी आलेली घराच्या बाहेर. आपले स्वामी म्हणे लढायला निघालेत. अहो 4-5 दिवसावर आपल्या मुलाचं लग्न आलेलं आहे. हे एवढं कार्य पार पाडाल मग तुम्ही लढायला जा, ही तुमची नेहमीच लढाई आहे. तानाजी म्हणत आहे, मराठ्याचा धनी संकट असताना लग्नात वरबाप म्हणून मिरवावं हे आम्हाला शुभलं जात नाही. कपडे माझे तानाजीला पोशाख आलेला आहे. पोशाख आणला गेला, पोशाख चढवला गेला. एवढ्यात तानाईची पत्नी पार्वतीबाई आलेल्या आहेत आणि सर्व औक्षणाची वेळ आलेली आहे. ताट ओळत असताना ते ताट जमिनीवर कोसळलं गेलेलं आहे. आप शकून घडला, आप शकणारा माणसा मागा सरकत नाही. तानाजीनं आपल्या पतीच्या कपाळाचं कुंकू बसून सांगितलं, परदानंतर लावा. येतो आम्ही सूर्याजी मावळे मामा, हर हर महादेव, हर हर महादेव. आणि तानाजी मालुसरे किल्ले सिंहगडाकडे निघालेत. कोण म्हणतं की तानाजी मालुसऱ्यांनी सिंहगडावर घोरपट टाकली. हा खोटा इतिहास आहे. काही इतिहासामध्ये सुद्धा ऐकलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना आई जगदंबेनं तलवार दिली. हा सुद्धा खोटा इतिहास आहे. कारण जगदंबे तलवार दिलीच नाही. जगदंबेनं तलवार दिलीच नव्हती. कुडाच्या सावत्याखंड बक्षीस महाराजांना भेट मिळालेली आहे आणि आशीर्वाद छत्रपतींना. आणि मग महाराज या अफजल खानाचा कोतळा फाडण्यासाठी गेले होते. पण इकडं तानाजी मालुसरे सिंहगडाच्या पायथ्याला आणि सिंहगडाच्या पायथ्याला येताच त्या कोळीवाड्यामध्ये खंडोजी नाईकानं गोंधळ आखलेला आहे. जगदंबेला चौक भरला गेला आणि गोंधळानं बेर भंडार उधायला. आई राधाईचा उधा 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 उधा, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबजे गोंधळी, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरी नाम संबळ, जत्रेला येऊ तुझे यात्रेला येऊ. जत्रेला येऊ तुझे यात्रेला येऊ, जत्रेला येऊ तुझे यात्रेला येऊ, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबजे गोंधळी. आणि गोंधळ घातला गेला आणि तानाजीनं काय केलं, हळूची मुठा काढलेला आहे. कशी सोपं लागली मर्द आला, कशी सोपं लागली मर्द आला, नाया बहिणी देता दुश्मन आला, नाया बहिणी देता दुश्मन आला, लाज पाहिजे मी शाबाळ गायला, ही जड्याने चालू गड्याला, संशय आला कोड्याला, संशय आला कोड्याला. हा गोंधळी वेगळंच काहीतरी बडबड करत आहे. बोलावून घेतल्या गोंधळ्याला. काय नाव गाव, काय नाव गाव तुमचं? तानाजीनं मी वचन दिलं, नाव गाव सांगेन पण पहिलं वचन द्या, पहिलं वचन द्या तर नाव गाव सांगेन. वचन दिलं. तानाजी म्हणती दे हालान, तानाजी म्हणती दे हालान. आलो किल्ल्याची माहिती घेण्याला. शिवाजीराजासाठी हा कोळीवाडा आपला प्राण अर्पण करी. हर हर महादेव.
आणि तानाजी मालुसरे किल्ले कोंढाण्यावर आलेत आणि गडावर दोर टाकला गेला. गडावर मावळे गेलेत आणि उदयभान तानाजीला बघताच तानाजीवर चाल करून आलेला आहे. तानाजीची आणि उदयभानाची लढाई सुरू झालेली आहे. तानाजीची आणि उदयभानाची लढाई सुरू झाली. उदयभान 25 वर्षाचा तरणा बांड पोऱ्या हातामध्ये पार धरली तर एका हातानं वाकवणारा एवढी ताकद हा उदयसिंग राठोड हा त्या कमल कुमारीचा अपहरण करण्यासाठी तिचा शिरभ्रष्ट करण्यासाठी तो तिला पकडून त्या सिंहगडावर आलेला आहे. आणि उदयभान आणि ही बातमी राजगडावर आऊसाहेबांना कळाली होती. भासाहेबांनी नरवीर तानाजी मालुसऱ्यांना सिंहगडावर पाठवलेलं होतं. शिवाजी महाराजांना हे मान्य नव्हतं कारण उजवा हात राजांचा. आणि इकडं काय घडलेलं आहे, लढाई सुरू झाली आणि लढाईमध्ये वर्णिवारा उदयभान आला, वर्णिवारा उदयभान आला, उदयभान आला. 300 पठाण जमीनदस्त करून तानाजी आलेला आहे. डाव्या उजव्या करपी माराला, डाव्या उजव्या करपी माराला. उदयभानच्या जोबर हल्ल्याला तानाजीची ढाल तुटली गेली. तानाजीची ढाल तुटली गेली आणि ढाल तुटले म्हणताना थांबणाराजी थांबणार आहे. कमरेचा काढून शेला आला, कमरेचा काढून शेला आला. हाताला शेला गुंडाळीला, हाताला शेला गुंडाळीला. शेल्यावर घेतो वार आला, शेल्यावर घेतो वार आला. आणि उदयभानाची समशेर तानाजीच्या डाव्या पगडीतून बिवीपर्यंत गेली आणि तानाजीचा देह जमिनीवर कोसळला गेला. तानाजीचा देह जमिनीवर कोसळला गेला आणि तानाजीनं उदयभानानं तानाजीच्या देहाला लात मारली आणि उदयभान निघालेला आहे. मरगट्ट्या आउट, हमसे टकराता आहे थुंकला आणि हसत पुढे निघाला. थोडा पाठीमागून आला. हे वड्या वगळी चावलादी रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोरा लात मारून सल्ला स्कूटर हिजड्या असल हिम्मत तर 83 वर्ष म्हाताऱ्यास मामानी उदयभानला मारलेला आहे. गडावर गवताची गंजी पेटली. राजाना इशाराला राजा गडावर गडाच्या पायऱ्या चढत आहे आणि राजाने तानाईच्या देहाला कवटावून हंबरडा फोडलेला आहे. ताना ताना गड आला पण माझा सिंह गेला. तानाईचा देह तानाईच्या गावी पाठवलेला आहे. आऊसाहेबांना वार्ता कळली की तानाजी पालखीतून येत आहे. येणारच माझा मुलगा आहे, मुलासारखा आहे. आणि पालखीत तानाजीच्या देहाचे तुकडे बघितले आणि आऊसाहेबांनी आरोळी ठोकली. ताना 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 आणि तानाईची पालखी त्याच्या गावी निघालेली. बायकुला पार्वतीबाईंना स्वप्न पडलं होतं. मध्यरात्री सुमारास मिरवणूक निघाली होती वाजत गाजत हर हर महादेव, हर हर महादेव. आणि राजे रायबाचं लग्न ठरलं आणि तानाईच्या जागेवर रायबाला सुभेदार म्हणजे पद घोषित केलं आणि शाहिराचा डब खानाला गेला. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे, झाले तयार. हर हर महादेव झाली घरेना झाले अमर. दामादाजी रे. हा छत्रपती शिवाजी महाराज वंदन करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विजय वंदन करतो आणि आपल्यासमोर इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम.